हॅट्रिकसाठी त्याला नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर कॅश प्राईज जाहीर झालेला आहे. भरपूर प्रेम दाखवलं जातंय राज याच्यावरती. गोलंदाज तयार. षटकातील पहिला चेंडू असेल. यावेळेस फुल टॉस बॉल. चेंडूला स्वीप केलाय. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. तर आता मात्र चौकाराने अकाउंट ओपन झालेलं आहे ओमसागर ब्राह्मणगाव संघाचं. उत्तम धिंडा स्ट्राईक एंडला हा बॅटर आहे. त्याच्या माध्यमातून एक चांगला फटका त्याने एक्झिक्यूट केलेला आहे ऑन साईडच्या दिशेने. स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये चेंडूला टोला होतोय. राज तयार. षटकातील पुढील चेंडू असेल. फलंदाज उत्तम साडे. आता मात्र अतिशय सुंदर फटका. चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षण झाले खराब. त्याचाच फायदा उचललेला आहे. 2 धावा मात्र कंप्लीट. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावर 6 धावा लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 6. आता मात्र षटकातील पुढील चेंडू असेल. गोलंदाज राज सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवरती. त्याच्या विरोधात बॅटर आपण पाहतोय उत्तम धिंडा असेल स्ट्राईक एंडला. उत्तम खेळतोय 6 या आकड्यावरती. राज तयार. आता मात्र चांगली चेंडू. अतिशय सुंदर डिलिव्हरी. चेंडू जाईल शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये. 1 धाव मात्र कंप्लीट. स्वतः विकेट किपर चेंडूला उचलेल फील्ड करेल. तोपर्यंत एकच धाव मिळेल. जास्त काही मिळणार नाहीये. 1 धावाने धावफलक पुढे सरकले जाईल. 7 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या. अतिशय भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू होता. गोलंदाज राज याला आपण पाहतोय चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न हा केला जातोय त्याच्या माध्यमातून. एक चांगला गोलंदाज आहे. उत्तम दर्जाचा गोलंदाज आहे राज उंबरसाडा. षटक क्रमांक पहिला तो हाताळतोय. आता मात्र स्ट्राईक एंडला अजय असेल. अजय हा बॅटर उजव्या हाताने फलंदाजी करतोय. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आहे मैदानाच्या आतमध्ये. डेफिनेटली वारंवार क्षेत्र रक्षणामध्ये बदल करावा लागतोय जय गणेश गवळीपाडा या संघाला. गोलंदाज राज उंबरसाडा. षटकातील एकंदरीत चौथा चेंडू असेल. फलंदाज अजय वसावला साडी. अजय याचा जर विचार केला तर अजून सुद्धा त्याने खातं उघडलं नाहीये. गोलंदाज राज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र चेंडू जाईल व्हाईट बॉलचा इशारा. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडूची हाताळणी करतोय. अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. परंतु भरपूर चेंडू या ठिकाणी जर पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू निघून जातोय. व्हाईट बॉलचा इशारा. पंचांचा 1 धाव अतिरिक्त मिळेल बॅटिंग करणारा संघाला. धावसंख्या 8 वर पोहोचली गेलेली आहे. गोलंदाज राज. षटकातील पुढील चेंडू असेल. यावेळेस सुंदर डिलिव्हरी. खेळायचं होतं ऑन साईडच्या दिशेने. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क झाला नाहीये. चेंडू जाईल मात्र निर्धाव. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातो. राज एक उत्तम क्वालिटीचा गोलंदाज आहे. डेफिनेटली चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना दिसतोय हा गोलंदाज पहिल्या षटकामध्ये. षटकातील पुढील चेंडू असेल. फलंदाज अजय साडे. हा बॉल यावेळेस सव्वार पेच चेंडू. चेंडूला खोदून काढले. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक अवी. झेल मात्र सुटला जाईल. खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे ऑन साईडच्या दिशेने अवी मार्फत. झेल मात्र धरतीला दान दिलेलं आहे. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातील दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. धावसंख्या 10 वर पोहोचली गेली आहे. डबल फिगरमध्ये पोहोचली गेलेली आहे धावसंख्या ओमसागर ब्राह्मणगाव या संघाची. आता मात्र राज तयार. षटकातील पुढील चेंडू असेल. यावेळेस सफल टॉस बॉल. चेंडूला स्विंग केला. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या धावफलकावर 14 धावा लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 14 धावा. भाई यार सिविल टीम भेजना यार कामन साइड पे. शाम को हो गया ना 4 बजे बोला था उसने. ठीक है हाँ चल ठीक है 6 बजे भेज. ओके.
तर षटक क्रमांक दुसरं हाताळण्याकरता जय गणेश गवळीपाडा संघाकडून ऋतिक येतोय. ऋतिक हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. ऋतिक बरफ हा गोलंदाज. स्ट्राईक एंडला उत्तम झेंडा. हॅलो सामान सर घास काटने के लिए बोला है उसने, माने सर ने. हाँ फील्ड भाई और क्या क्या बोलेगा अभी, अपने पास कोई है ही नहीं इधर. हाँ पहिलाच बॉल. चेंडूला यावेळी जर पाहिलं तर ऑफ साईडच्या दिशेने चेंडू वळवला. चेंडू जाईल कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये. 2 धाव मात्र कंप्लीट. खराब क्षेत्ररक्षण. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. खराब फेकी आणि या 3 धावा मात्र कंप्लीट. 3 धावाने संघाची धावसंख्या धाव फलकावर 17 धावा लागल्या गेलेल्या आहेत. इथेच आहे रे आपल्या कामनगावच्या बाजूला. हा कधीपासून करतो ठीक आहे चल. हा भाई जरा पाठव. का धावसंख्या संघाची झालेली आहे धावफलकावर 17 धावा लागल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज ऋतिक बरफ तयार. एका चेंडूमध्ये 3 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. आता मात्र अजय असेल स्ट्राईक एंडला. यावेळेस सुंदर डिलिव्हरी. चेंडू जाईल शॉर्ट फाईनलेगच्या दिशेने. 1 धाव मात्र कंप्लीट. फाईनलेग आहे, थर्डमॅन आहे. लेग बाईटचा इशारा आलेला आहे पंचांचा. 1 धाव अतिरिक्त मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 18 वर पोहोचली गेलेली आहे. सिंगल अँड डबलवरती विश्वास या ठिकाणी दाखवला जातोय दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. डेफिनेटली जर पाहिलं तर प्रत्येक धावेला महत्त्व आहे आणि ती निश्चितच ती धाव मात्र अगदी जबाबदारीने पूर्ण केली जाते दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. गोलंदाज ऋतिक तयार. यावेळेस आडवा खेळण्याचा प्रयत्न. अपील नक्कीच जा विचारला जातो. वाईट बॉलचा इशारा आलेल्या पंचांचा जाब मात्र विचारला होता, परंतु पंच काही यावेळेस सहमत झालेले नाही आहेत. चेंडू जाईल वाईड. 1 अवंतर धाव मिळेल. धावसंख्या 19. धावसंख्या 19 धावा लागल्या गेलेल्या आहेत. ऋतिक बरफ भन्नाट वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु नियंत्रणमध्ये नाहीये. चांगल्या नियंत्रणामध्ये गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस शॉर्ट पिच चेंडूला हुक केलाय. चेंडू जाईल डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार. अतिशय खराब गोलंदाजी ऋतिक बरफ याच्या माध्यमातून शॉर्ट पिच चेंडूची हाताळणी केलाय हा गोलंदाजाने. त्या चेंडूला बॅकफुटमध्ये येऊन हुक करण्याचा प्रयत्न. आता मात्र चांगला कमबॅक. चेंडू जाईल या ठिकाणी निर्धाव. संघाची धावसंख्या धावफलकावर 23 धावा लागल्या गेलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल, परंतु तसं काही होताना दिसत नाहीये. भरपूर धावा खर्च करतोय हा गोलंदाज ऋतिक बरफ. एक चांगला गोलंदाज आहे, परंतु नियंत्रणमध्ये नाहीये हा गोलंदाज. षटकातील पुढे चेंडू असेल. आता मात्र चांगला फटका. सरळ बॅटने चेंडूला ड्राईव्ह मध्ये चेंडू जाईल 20 मध्ये. चांगला क्षेत्ररक्षण अवी मार्फत. आणि काय करते मैदानाच्या आतमध्ये फलंदाज होईल बाद, तो म्हणजे अजय. बॅक टू द पवेलियन गॉन. धन्यवाद विजय. यावेळेस पुढील बॉल. चेंडूला आता मात्र जर पाहिलं तर चेंडू जाईल अवे फ्रॉम द बॉडी. चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये आणि या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. 2 धावाने धावफलक पुढे सरकली जाईल. धावसंख्या धावफलकावर 26 धावा लागल्या गेलेल्या आहेत. षटक संपलेलं आहे दुसरं. आता मात्र एका षटकाचा खेळ शिल्लक या पहिल्या इनिंगमध्ये आहे. कोणता गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवरती? धावसंख्याचा विचार केला तर 26 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता पायीचाही एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. पायीचा 2 बॅटर आपण पाहतोय. विकेश करपडा एका बाजूला, दुसऱ्या बाजूला उत्तम झेंडा. हे 2 उत्तम क्वालिटीचे बॅटर आहेत, परंतु त्याच्या विरोधात जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी करावी लागेल जय गणेश गवळीपाडा संघातील गोलंदाजांना. पाहायचं काय करते, काय बिघडणार आहे मैदानाच्या आतमध्ये. उत्तम अँड विकेश याचा जर विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये
55 धावा त्याने नाबाद बनवल्या होत्या. त्याच्या विरोधात चांगली गेम प्लॅनिंगने चांगली गोलंदाजी करावी लागेल गवळीपाडा संघातील गोलंदाजांना. आता मात्र विशाल येतोय. विशाल हा गोलंदाज, विशाल बरफ. विशाल याला चांगली कामगिरी मात्र ही करावी लागेल. त्याच्या विरोधात बॅटर आपण पाहतोय विकेश खरपडे, एक चांगला नामांकित बॅटर आहे ज्याच्या नावावरती भरपूर रेकॉर्ड सुद्धा आहेत. तोच बॅटर विकेश खरपडे स्ट्राईक एंडला मात्र असेल. त्याच्या विरोधात चांगल्या लाईन लेंथमध्ये गोलंदाजी मात्र करावी लागेल गोलंदाज विशाल बरफ या गोलंदाजाला. विशाल बरफ हा गोलंदाज समोरच्या एंडने म्हणजेच हायवे एंडने सुरुवात करेल या आपल्या तिसऱ्या षटकाची. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर डीपमध्ये जर पाहिलं तर जास्तीत जास्त क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन मात्र आहे डीपमध्ये ऑन साईडच्या दिशेने. त्यानंतर आपण जर पाहिलं तर ऑफ साईडच्या दिशेने शॉर्ट थर्ड मॅन पॉइंट आहे. त्यानंतर एक लॉंग ऑफ आहे. त्यानंतर एक मिड ऑफ क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे विकेटसाठी. विशाल तयार. प्लीज घाई करा विनंती असेल दोन्ही संघांना. विशाल तयार. षटकातील पहिला चेंडू. आता मात्र सुंदर फटका. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळलं. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. तर आता आपण विजेत्या संघाचा ड्रॉ करणार आहोत. जय बजरंग पालनापाडा, त्यानंतर युनिटी स्पोर्ट चिंचोडी, त्यानंतर चालू असलेल्या संघातील एक प्रतिनिधी आहेतच आमच्या बाजूला. तर प्लीज या षटकानंतर आपण लगेच चिठ्ठ्यांचा ड्रॉ या ठिकाणी करणार आहोत. गोलंदाज विशाल बरफ. पुढील चेंडू असेल. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन, परंतु ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडूच्या हाताने करतो. वाईड बॉलचा इशारा. युक्ती मात्र लढवली होती परंतु नशिबाने साथ मात्र दिली नाहीये गोलंदाजांना. चेंडू जाईल वाईड. 1 धाव अवंतर मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 33 धावा लागल्या गेलेल्या आहेत. विशाल बरफ हा गोलंदाज. षटकातील दुसरा चेंडू असेल. यावेळेस सुंदर गोलंदाजी अपील मात्र लाऊड केलेली आहे परंतु आत्मविश्वास कमी दर्शवला गेला या अपीलवरती. लेग बायचा इशारा आलेला आहे पंचांच्या माध्यमातून. पंचांनी डेफिनेटली ही अपील मात्र फेटाळून लावलेली आहे. चेंडूचा लाईन, चेंडूची इम्पॅक्ट हे पाहूनच या ठिकाणी आमच्यापर्यंत निर्णय हा पोहोचवलेला आहे. लेग बायचा इशारा आलेला आहे पंचांचा. 1 धाव मात्र अतिरिक्त मिळेल. बॅटिंग करणाऱ्या संघाला 1 धावाने धावफलक 34 या घरामध्ये पोहोचली गेलेली आहे. 34 लॉस ऑफ 1 विकेट इन दॅट थर्ड ओव्हर. प्रोग्रेस आहे, मार्गस्थ आहे गोलंदाज विशाल बरफ. त्याच्या विरोधात बॅटर आपण पाहतोय उत्तम झेंडा. उत्तम अतिशय चांगली कामगिरी करतोय. त्याच्या बॅटमधून एकंदरीत 2 चौकार पाहायला मिळालेले आहेत या पहिल्या इनिंगमध्ये. गोलंदाज विशाल तयार. यावेळेस चांगला फटका. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि सुंदर झेल. फलंदाज होईल बाद, तो म्हणजे उत्तम झेंडा. बॅक टू द पवेलियन गॉन. तर वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आता मात्र नवीन फलंदाज देवा वळवे स्ट्राईक एंडला असेल. चेंडू टाकून झाले या षटकातील एकंदरीत 3. षटकातील 4था चेंडू असेल. गोलंदाज विशाल तयार. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू. चेंडूला हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त हुक केलाय. चेंडू जाईल डीप फाईन क्षेत्रामध्ये. प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. फक्त आणि फक्त 1च धाव मात्र मिळेल. विकेश याला स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न केला जातोय. देवाच्या माध्यमातून 1 धावाने अकाउंट ओपन करतो देवा. संघाची धावसंख्या धावफलकावर 35 धावा लागल्या गेलेल्या आहेत. अजून सुद्धा 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या अंतिम षटकामध्ये.
2 चेंडूमध्ये पाहायचा किती धावा बनवल्या जातील विकेशच्या माध्यमातून. विकेश एक चांगला बॅटर आहे. ओमसागर ब्राह्मणगाव संघाचा आहे हा बॅटर. यावेळेस फुल टॉस बॉल स्लॉक स्वीप केलाय. चेंडू साईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. चेंडू पुरवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. अतिशय सुंदर फटका लोअर फुल टॉस चेंडूच्या हाताळणी केली. त्या चेंडूला जर पाहिलं तर डेफिनेटली स्लॉक स्वीप करतोय फलंदाज विकेश खरपडे. एक चांगला बॅटर आहे. 360 डिग्री मध्ये तो खेळतोय हा फलंदाज. निश्चितच सूर्यकुमार यादव आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर नक्कीच या फटके जर पाहिलं तर सूर्यकुमार यादव, त्यानंतर आपण जर पाहिलं तर AB डिविलियर्स सारखे बॅटर अशा प्रकारची फलंदाजी करताना आपण पाहिलेले आहेत. त्यापैकी एक आपण पाहतोय टेनिस क्रिकेटमध्ये एक चांगला बॅटिंग करतोय तो म्हणजे विकेश खरपडे. विशाल तयार. षटकातील शेवटचा बॉल असेल यावेळेस. आता मात्र वाईट बॉलचा इशारा डाऊन द लेग साईड. निगेटिव्ह बॉडी लँग्वेजने गोलंदाजी करतोय. वाईट बॉलचा इशारा मात्र आलेला आहे. 1 धाव अवांतर मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 42 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. अजून सुद्धा एक चेंडूचा खेळ शिल्लक. विकेश आहे स्ट्राईक एंडला. विकेश टू विशाल असा बॅटल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फुल टॉस बॉल. आता मात्र काय करते अपील आणि फलंदाज बाहेरचं काय झालेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद. डीजे. आता आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करत आहोत. जय बजरंग स्पोर्ट्स पालनापडा संघाचा कर्णधार आलेला आहे. त्यानंतर युनिटी स्पोर्ट्स चिंचोडी संघाचा कर्णधार प्लीज राकेश डेफिनेटली मंद पावलाने या ठिकाणी दाखल झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये टॉस बॉक्समध्ये. त्यानंतर चालू असलेल्या मॅचमध्ये एक प्रतिनिधी आहे. तेच आता आपण लगेचच आपल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी चिठ्ठ्यांचा ड्रॉ या ठिकाणी करणार आहोत. मंगेशजी गांगडा साहेबांना विनंती असेल प्लीज साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते हा ड्रॉ संपन्न केला जाईल. तर चिठ्ठ्यांचा ड्रॉ या ठिकाणी केला जातोय. युनिटी स्पोर्ट चिंचोडी, जय बजरंग पालनावाडा आणि विजेता चलना चल पुरी तरपणाचाय दूर उभी राहून नांगस काय. चलना चल पुरी तरपणाचाय दूर उभी राहून नांगस काय. लोका लोकात पुरा बोलवस काय. नजर लावून नांगस काय. हात धरला माझा हात धरला तू न मनीच्या हात धरला. हात धरला माझा हात धरला तू न मनीच्या हात धरला. चुकून गेला पोरा चुकून गेला तुझा मी हात पुरा चुकून गेला. चुकून गेला पोरा चुकून गेला तुझा मी हात पुरा चुकून गेला. हात धरला माझा हात धरला तू न मनीच्या हात धरला. हात धरला माझा हात धरला तू न मनीच्या हात धरला. मन जाणीला माझा मन जाणीला तू माझा रे मन जाणीला. मन जाणीला माझा मन जाणीला तू माझा रे मन जाणीला. धन्यवाद डीजे. तर वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहतोय ही स्पर्धा गावची 2 बॅटर. त्यानंतर आपण जर पाहिलं तर ओमसागर ब्राह्मणगाव संघाकडून विकेश खरपडे हा गोलंदाज सज्ज होईल. षटकातील दुसरा चेंडू असेल. फलंदाज रणजित साडी. शॉर्ट पेच चेंडू कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. वाईड बॉलचा इशारा मात्र आलेला आहे पंचांचा. 1 धाव अवंतर मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. 1 धावाने धावफलक पुढे सरकली जाईल. 2 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या आपण पाहतोय. चेंडूचा वेग मात्र जास्त होता परंतु नियंत्रणामध्ये नाहीये गोलंदाज विकेश खरपडे.
वाईट चेंडूची हाताळणी करतोय. वाईट बॉलची समाप्ती सांगता झालेली आहे मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज ट्रॅक वरती. आता मात्र शॉर्ट पे चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता, पायांची फुटवर्क पाहायला मिळाली नाही. चेंडू जाईल या ठिकाणी निर्धाव चेंडूची नोंद सांगता समाप्ती झालेली आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी, चांगला कमबॅक केला जातोय. आपण पाहतोय विकेश खरपडे हा गोलंदाज आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. अतिशय चांगला गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू आहे. ओमसागर ब्राह्मणगाव संघातून तो बिलॉंग करतोय. आता मात्र षटकातील पुढील चेंडू असेल. यावेळेस काय घडतंय? खराब शॉट सिलेक्शन, खराब फलंदाजी, फुटवर्क पाहायला मिळत नाहीये बॅटरच्या माध्यमातून. रणजित असेल स्ट्राईक एंडला, त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर डेफिनेटली मागचा सामना त्यांनी जिंकला होता आपल्या संघासाठी, परंतु या सामन्यामध्ये खराब फॉर्म, त्यानंतर जर पाहिलं तर खराब शॉट सिलेक्शन, खराब फलंदाजी होताना दिसते त्याच्या माध्यमातून. आता मात्र चांगला फटका जरूर आहे, चेंडू पडेल नो मॅन्स लँडमध्ये. एक धाव मात्र कंप्लीट धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एका धाव्यावरती समाधान मानावं लागते दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 3 या आकड्यावरती पोहोचले गेलेले आहे. 2 चेंडू बीट झाल्यानंतर आता मात्र एक धाव मात्र कंप्लीट, एका धावाने अकाउंट ओपन केलेलं आहे फलंदाज रणजित याने. संघाची धावसंख्या धावफलकावर 3 धावा लागल्या गेलेल्या आहेत. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू खेळला होता ऑन साईडच्या दिशेने. वाईड बॉलचा इशारा पंचांचा आलेला आहे आणि एक धाव अतिरिक्त मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 4 या आकड्यावरती पोहोचले गेलेले आहे. 2 चेंडू वाईट टाकतो या षटकामध्ये गोलंदाज विकेश खरपडे. भरपूर वेग काढण्याचा प्रयत्न मात्र जरूर केला जातोय, परंतु जर पाहिलं तर नियंत्रणामध्ये नाहीये हा गोलंदाज. यावेळेस चांगला फटका, बॅटची एज, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, झेल मात्र सुटला जाईल. डेड बॉलचा इशारा मात्र आलेला आहे पंचांचा. विजयच्या तारावरती चेंडू जर आदळला डायरेक्टर डेड बॉलचा इशारा दिला जाईल, याची नोंद मात्र घ्यायची आहे. थोडासा अडथळा निर्माण झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. विजेचा तार, डेफिनेटली विजेचे खांब आहेत, त्या खांब्यावरती किंवा तारांवरती चेंडू डायरेक्ट लागला तर डेड बॉलचा इशारा दिला जाईल, याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. यावेळेस चांगला फटका, चेंडूला फ्लिक केलाय, चेंडू जाईल डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांसाठी चौकार. पिवला 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 रान भेंडायो फुलला, कवला कवला फुल त्याचा कोना या तोडला. पिवला पिवला फुल माझे आयटम नी तोडला, कवला कवला फुल त्याने केसा तर मालेला. पिवला पिवला फुल त्या मी ह्यानेच तोडला, कवला कवला फुल माझे केसात मी मारला. पिवला पिवला रान भेंडायो फुलला, कवला कवला फुल त्याचा कोना या तोडला. पिवला पिवला फुल माझे आयटम नी तोडला, कवला कवला फुल त्याने केसा तर मालेला. धन्यवाद डीजे. तर या चौकाराने धावसंख्येला आकार, धावसंख्या 8 वर पोहोचले गेलेले आहे. विकेश तयार, फलंदाज अवी साडे. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल निर्धाव. षटक संपलेलं आहे पहिलं. धावसंख्या धावफलकावर लागल्या गेल्यात 8 धावा. आता मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या दुसऱ्या इनिंगमध्ये आणि 35 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 35 धावांची गरज. एकंदरीत प्रत्येक षटकामागे 17.50 ची सरासरी अद्यावत करावी लागेल जय गणेश गवळीपाडे या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल. 2 बॅटर ओपनिंग पेयर्स आहेत, त्यांच्या माध्यमातून डेफिनेटली आता मात्र आपला गिअर, त्यानंतर जर पाहिलं तर स्टान्स मात्र चेंज करावे लागेल. मोठे फटके हे मारावे लागतील, कारण पहिल्या षटकामध्ये फारच कमी धावा या आलेल्या आहेत. भरपूर धावांना पाठलाग करायचा आहे. 35 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. आता मात्र विकी धिंडा ओमसागर ब्राह्मणगाव संघाकडून षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता सज्ज होईल राईट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र चेंडूला यावेळी जर पाहिलं तर ऑन साईडच्या दिशेने चेंडूला ढकललेला आहे. एक धाव मात्र कंप्लीट होता. धाव्याचा प्रयत्न होईल किंवा नाही तर यस झालेला आहे. 2 धावा मात्र कंप्लीट. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल, चांगलं कॉलिंग आपण पाहतोय आणि या 2 धावाने धावफलक डबल फिगरमध्ये पोहोचले गेलेले आहेत. धावसंख्या धावफलकावर 10 धावा लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र रणजित या बॅटरला डेफिनेटली मोठे फटके हे अद्यावत करावे लागतील. गोलंदाज तयार. आता मात्र काय करते मैदानाच्या आतमध्ये, विकेट किपर चुकतोय. चेंडू जाईल गली क्षेत्रामध्ये. वाईड बॉलचा इशारा. एकंदरीत 2 धावा मिळतील या चेंडूवरती. 2 धावाने धावफलक 12 वर पोहोचले गेलेले आहे.
गोलंदाज विकी झेंडा आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. त्याच्या माध्यमातून जर पाहिलं तर एका चेंडूमध्ये तब्बल 4 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. गोलंदाज ओव्हर द विकेट षटकातील दुसरा बॉल असेल. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक बॅटची एज आणि फलंदाज बाद. तर यावेळेस बॅटर राज उंबरसाडा दाखल झालेल्या मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला असेल. विकी तयार. षटकातील पोलीस चेंडू असेल. आता मात्र यावेळेस काय घडते मैदानाच्या आतमध्ये जोरकस मारण्याचा प्रयत्न होता बॅटर राज याचा, परंतु चेंडू पडला तर थोडंसं खाली राहतोय. सबमरीन चेंडूची हाताळणी करतोय गोलंदाज विकी. चांगला कॉमबॅक त्याच्या माध्यमातून झालेला आहे. या चेंडूवरती 2 चेंडू त्याने अगदी निर्णायक हाताळलेले आहेत. यावेळेस आडोबाने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न या ठिकाणी होणार नाहीये. एकच धाव या ठिकाणी मिळणार नाही. एका धावाने धावफलक पुढे सरकले जाईल. 13 वर पोहोचली गेलेली आहे. अजून सुद्धा भरपूर धावांची गरज या ठिकाणी आहे. भरपूर मागे पडताना दिसतोय, कमी पडताना दिसतोय. जय गणेश गवळीपाडा संघाचे भरपूर खराब कामगिरी होताना दिसते या सेकंड इनिंग मध्ये. विकी आता मात्र चांगला फटका. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. सरळ 6 चेंडू आणि 6 चौकार जर मारले तर डेफिनेटली हा सामना विजयी होऊ शकतो. तो म्हणजे जय गणेश गवळीपाडा संघ. परंतु जर पाहिलं तर डेफिनेटली त्याच्या विरुद्ध जो संघ आहे ओमसागर ब्राह्मणगाव संघ भिवंडी ग्रामीण परिसरातील एक संघ आहे, नामांकित संघ आहे. त्याच्या विरोधात जर पाहिलं तर डेफिनेटली चांगले प्रयत्न हे करावे लागतील. राज उंबरसाडा तसेच आपण जर पाहिलं तर रणजित हे 2 बॅटर आहेत. उत्तम धिंडा नावाचा गोलंदाज सज्ज होईल. हायवे एंड सुरुवात करेल या षटकाची. षटकातील पहिला चेंडू फलंदाज राज साठी राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज झालेला आहे, परंतु रनअप मध्ये चुकतोय. डेड बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. यावेळेस जर पाहिलं तर ऑन साईडच्या दिशेने डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत ते म्हणजे 5 एकंदरीत 5 क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. त्यानंतर ऑफ साईडच्या दिशेने जर पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षक आहेत ऑफ साईडला. आता मात्र चेंडूला खोदून काढला. बॅक टू बॉलर ड्राईव्ह. फलंदाज होईल बाद तो म्हणजे रणजित. बॅक टू द पवेलियन गॉन. तर यावेळेस आणखीन एक फलंदाज बाद झालेला आहे. रणजित हा फलंदाज बाद होऊन तंबूत परतोय. यावेळेस आता मात्र स्लॉक करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटची आहे. चेंडूच्या खाली विकेट किपर झेल मात्र ड्रॉप झालेला आहे आणि 1 धाव मात्र कंप्लीट करतील दोन्ही फलंदाज. खेळायचं होतं ऑन साईडच्या दिशेने, परंतु जर पाहिलं तर फटका तितकंसं प्रॉमिसिंग नव्हता. चेंडू बॅटची एज लागून हवेमध्ये बराच काल चेंडू राहिला होता, परंतु झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. 1 धाव मात्र कंप्लीट. धावसंख्या 20 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज उत्तम. 4 चेंडू आणि 23 धावांची गरज. यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. तर नक्कीच अतिशय चांगली कामगिरी उत्तम याच्या माध्यमातून एक चांगला अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. परफेक्ट ऑलराऊंडर आहे ओमसागर ब्राह्मणगाव संघाचा. त्याच प्रकारची आपण तर पहिल्यांदा कामगिरी करताना दिसतोय हा गोलंदाज. यावेळेस काय घडते मैदानाच्या आतमध्ये. डाऊन द लेग साईड वाईड बॉलचा इशारा. एकदा मात्र अवंतर मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 21 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. 3 चेंडू आणि 22 धावांची गरज. इक्वेशन आणि जर पाहिलं तर भरपूर कठीण झालेलं आहे समीकरण. फारच कठीण झालेलं आहे. गोलंदाज उत्तम तयार. षटकातील
नेक्स्ट बॉल डिलिव्हर करण्यासाठी. आता मात्र चांगला फटका, चेंडू जाईल फाईन लेगला, क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. चेंडू होतोय फरार, मिळतील धाबा या 4 चौकार. धन्यवाद डीजे. तर आता मात्र उत्तम हा गोलंदाज, पुढील चेंडू असेल. यावेळेस काय करते मध्यराच्या आतमध्ये चेंडू जाईल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंच आमच्याकडे वळलेले आहेत. चौकारचा इशारा मात्र आलेला आहे. चौकाराने धावसंख्येला आकार. धावसंख्या 29 धावा. शेवटचा बॉल असेल. धन्यवाद डीजे. यावेळेस गोलंदाज उत्तम धिंडा. आणि हार्ड लक जय गणेश गवळीपाडा संघ. जय गणेश गवळीपाडा संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून प्रदर्शित केला, त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. रणजित याला विनंती असेल, आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. रणजित, जय गणेश गवळीपाडा संघाचा फलंदाज रणजित याला विनंती असेल आपण या. त्यानंतर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहतोय तो म्हणजे उत्तम धिंडा हा ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. त्यानंतर मागच्या मॅचचा मानकरी राहिला गेला होता म्हणजे रणजित, याने देखील यायचं आहे. रणजित अँड उत्तम हे दोन खेळाडू प्लीज या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अवॉर्ड या ठिकाणी देणार आहोत आपल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. आता मात्र विजयी संघ वर्सेस जय बजरंग पालनापाडा असा टॉस केला जाईल आपल्या टॉस बॉक्समध्ये. तर प्लीज दोन्ही संघाचे कर्णधार या. आता आपण टॉस करणार आहोत आपल्या या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्या टॉस बॉक्समध्ये. तिसऱ्या फेरीला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. तिसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहणार आहोत. ओमसागर ब्राह्मणगाव वर्सेस जय बजरंग स्पोर्ट्स पालनापाडा या दोन संघाच्या दरम्यान. आदरणीय सन्माननीय मंगेश गांगडा साहेबांना विनंती असेल, ग्रुप ग्रामपंचायत पोमणचे माजी सरपंच आहेत, त्यांच्या शुभ हस्ते टॉस आपण केला जातोय करतोय. तर यस, रणजित यांनी यायचं आहे. सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. रणजित यांना चांगली कामगिरी केली मागच्या मॅचमध्ये. संघाला